ओम नमः शिवाय. चातुर्मासातील काही अनमोल गोष्टी. अनमोल मानवी जीवन. खरोखरच मानवी जीवन अनमोल आहे. सर्व प्राणीमात्रास मानवाचे शरीर हे सर्वश्रेष्ठ मंदिर आहे. नवरत्नजडित असे हे सुवर्ण मंदिर. देवाने मानवाला अनेक गोष्टी बहाल केल्या आहेत. मानवाने आपणास लाभलेल्या अनमोल गोष्टींचा पूर्ण विचार केला पाहिजे. अनेक हिऱ्या मोत्यांच्या राशी ओतूनही मानवी जीवनातून निघून गेलेले क्षण पुन्हा कधीतरी परत मिळणारे शक्य नाही. या मूल्यवान व दुर्लभ जीवनातील प्रत्येक बहुमोल क्षणाचा सदुपयोग मानवाने केला पाहिजे. प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला तर मन हे नेहमी सत्कार्यात रमून जाते. मनातील शंका आणि काळजी कमी होते. मानवाने नैराश्याचा विचार कधीही करू नये. नेहमी मंगलमय विचार करावेत. विचारात मोठे सामर्थ्य असते. सात्विक विचारांना जीवन नंदनवन प्रमाणे बनते व तामस विचाराने जीवन नरका समान होते. नेहमी सात्विक विचार करावा व सर्वांच्या कल्याणाचा विचार करावा. अनमोल मानवी जीवनाचा पूर्ण लाभ करून घ्यावा. जीवनाचा सर्वांगीण विकास. जीवन एक सहस्र पाकळ्यांचे कमळ आहे. त्याच्या सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. प्रयत्नाने अनेक गोष्टी प्राप्त होतात. अन्न, वस्त्र व निवारा मिळाला की आपले जीवन पूर्ण झाले असे कधी समजू नये. आपल्यातील देवत्वाचा आपणास पूर्ण विकास करावयाचा आहे. यासाठी जीवनातील सात्विक मार्ग समजून घेतला पाहिजे. त्या मार्गावरून वाटचाल केली पाहिजे. जो सत्याच्या राजमार्गावर चालत राहतो त्याच्या जीवनाचा सर्वांगीण विकास होतो. तर मग अंतिम सत्य काय आहे याचा शोध घेऊया व अंतिम सत्याशी पूर्ण एकरूप होऊया. जीवनाचा सर्वांगीण विकास करूया व पूर्ण आनंदी होऊया. ईश्वराचे अस्तित्व. ईश्वर हा विश्वातील सर्व घटकांचे आद्य व संपूर्ण कारण आहे. तसेच उत्पत्ती, रक्षणकार्य, वैश्विक व नैतिक व्यवहार, इतर सर्व जीवांची समाप्ती व पूर्ती यांचे उगमस्थानात आहे. जागतिक निष्कर्ष. जगातील निष्कर्षामध्ये एकच सूत्र दिसून येते. देह अनेक आहेत व ईश्वर एकच आहे. हे सत्य आहे. ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव. जगातील लोक ईश्वराला का मानतात तर त्यांना प्रत्यक्ष ईश्वराचा अनुभव आलेला असतो. प्रत्यक्ष अनुभवावरच जगातील सर्व धर्म आधारलेले आहेत. त्या सर्व धर्मांच्या आचार्यांना ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. त्यांना आत्मदर्शन झाल्यामुळे त्यांनी स्वतःचे अनंत स्वस्वरूप जाणलेले होते. ज्ञानाचा कोणत्याही क्षेत्रात कुठेही जर एखादा प्रत्यक्ष अनुभव आला असेल तर त्यावरून हे सिद्ध होते की त्यापूर्वी तो अनुभव अनेक वेळा येऊन गेला असला पाहिजे. यापुढेही तो अनुभव प्रयत्न करणाऱ्यास प्रयत्न होऊ शकतो. एकरूपता हा प्रकृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. आजही घेत आहेत व उद्याही घेत राहणार. चातुर्मास. प्रत्येक वर्षातील आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्यांच्या काळात चातुर्मास असे म्हणतात. या 4 महिन्यात
अधिक उपासना, साधना व सात्विकता पुण्य वाढवायचे असते. उपासनेने नीतीचा वाढ होतो. समाजात सुखशांती समृद्धी नांदत असते. चातुर्मासात शेषशायी भगवान विष्णू जलाशयात निद्रा घेत असतात. या काळात अनेक स्त्री पुरुष निरनिराळे प्रकारची व्रते करतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण उपासना करू लागलो तर आपले जीवन पवित्र बनते, अंतःकरण शुद्ध बनते. आपले अंतःकरण शुद्ध झाले तर आपण समाजाचे कल्याण करू शकतो. माणूस हा जन्मजात अपवित्र आहे. तो साधनेने पवित्र बनत असतो. साधनेने मानवातील देवत्व प्रकट होत असते. जन्मता वस्तू ज्या स्वरूपात असते त्याच स्वरूपात तिचा उपयोग करता येत नाही. त्यावर संस्कार केल्यानंतर ती उपयोगी होते. खाणीत हिरा सापडतो, तो शुद्ध केला की अनेक प्रक्रिया करून त्यावर पैलू पाडले जातात. त्यामुळे त्याचे तेज वाढते. चातुर्मासातील व्रत वैकल्ये म्हणजे आपल्या हृदयाला पैलू पाडणे होय. हृदयाला शुद्ध बनविण्याचे सामर्थ्य विज्ञानात नाही. खूप वर्षापासून विज्ञानाची प्रगती सुरू आहे, परंतु मानवातील देवत्व प्रकट करणारे औषध त्यांना शोधून काढता आले नाही. ते सामर्थ्य सुसंस्कारात आहे. यासाठी उपासना साधनाची आवश्यकता आहे. या जन्मी केलेले साधन पुढील जन्मीही उपयोगी पडत असते. मृत्यूनंतर जीवन आहे. जीव जातो, जीव कधी मरत नाही. संस्कारांचा सुगंध येऊन जीवात्मा पुढील देहात प्रवेश करतो. धर्म किंवा धर्मन हा शब्द द्रुह या धातूपासून उत्पन्न झाला आहे. त्याचा अर्थ धारण पोष करणारे, टिकून धरणारे तत्व होय. धर्म मिथ्याहू धारण करतो तो धर्म असे म्हणतात. धर्माने प्रजेचे धारण होते. याच कारणाने सर्व स्थावर जगम त्रैलोक्याचे धारण धर्म करत असतो. धर्मे सत्य प्रतिष्ठित मानव समाजात धर्म श्रेष्ठ आहे. धर्मातच सत्य असते. धर्मपालन म्हणजे सत्यपालन. धर्मो रक्षिता रक्षिता. आपण जर धर्माचा नाश केला तर धर्मच आपला घात करतो. आपण जर धर्माचे रक्षण केले तर धर्माकडून आपले रक्षण केले जाते. तत्वज्ञान व नीती ही धर्माची दोन प्रधान अंगे आहेत. नीती कर्मप्रधान आहे. अंतिम देह जो मोक्ष आणि अखंडानंद यांचे स्वरूप तत्वज्ञानाने मान्य केले असेल त्यानुसार तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजेच नीती होय. श्री